बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। बाळासाहेब गेल्यानंतर ठाकरे ब्रँड संपल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय, तर ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्यापासून ठाकरे ब्रँड संपवायला सुरुवात केल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनी मुंबईतील विविध शाखांना भेट देत उमेदवारांचा प्रचार केलाय। देवाभाऊंच्या माध्यमातून विकसित मराठवाडा, विकसित नांदेड करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय, तर मी बोलणारा नाही, मी करून दाखवतो असंही चव्हाण म्हटलंय। भाजप विरोधात बंडखोर उभे झाल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलंय, तर बंडखोरांनी भाजपला पाठिंबा देण्याची विनंती यावेळी चव्हाण यांनी केली। अहिल्यानगरमध्ये उमेदवारीमुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचं समोर आलंय, तर भाजपमधील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार असल्याचं विखे पाटलांनी म्हटलंय। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। यावेळी शिंदेंनी रोड शो करत उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केलं। निवडणुकीच्या तोंडावर पैसा देण्याचा काहींचा इरादा असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय, तर नवी मुंबईतील जनता प्रलोभनांना बळी पडणार नसल्याचं म्हणत नाईकांनी विरोधकांना टोला लगावलाय। प्रभाग क्रमांक 20 क मधील भाजप उमेदवार अमित मेडकरांच्या प्रचारावेळी त्यांनी ही टीका केली। सुजात आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार प्रणिती शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे। जनमानसात संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य विरोधकांना मदत करतात, याचं भान मित्रपक्षानं ठेवण्याचं त्यांनी म्हटलंय। मोहिनी नाईक यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। बोरिवली वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजप उमेदवार डॉक्टर शिल्पा सांगोरे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली। प्रचारावेळी नागरिकांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं। दरम्यान त्यांनी मतदारांशी संवादही साधला। मालाडमध्ये वॉर्ड क्रमांक 46 इथून शिवसेना मनसे उमेदवार स्नेहिता डेहलीकरांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। यावेळी मालाड कोळी गावात कोळी बांधवांनी उत्साहात स्वागत केलं। दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तांबेंची भेट घेतली आहे। यावेळी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यामुळे तांबे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। आता एक सविस्तर बातमी। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत 2 दादांमध्ये सामना रंगला। पिंपरी चिंचवडच्या सभेतून काल अजित पवारांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर थेट निशाणा साधला, तर महायुतीच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद होतं। त्यामुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून अजितदादांनी चंद्रकांत दादांवर निशाणा साधला। या सभेत चंद्रकांत पाटलांनी खरं तर अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानं निवडणुकीत येत्या काळात हा वाद आणखी चिघळणार असल्याचं दिसतंय। कुणाचं काम आहे? केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलं, ते कुठं कमी पडले नाही, पण इथली लोक कमी पडली। इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली। म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे। बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील, अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे, बाहेरचे लोक येणार नाही। आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा। अजित दादा हे 5 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि काही विकास झाला नाही असं म्हणाले। सरकार तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदाच आलं, त्याच्या आधी वर्षानुवर्ष तुमचंच होतं ना। मग तुम्हाला विकास करायला थांबवलं कोणी? तुमचे हात बांधले कोणी? 2004 ते 14 अजित पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री, 2019 ते 24 अजितदादा हे जिल्ह्याचे पालकमंत्री। वर्षानुवर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये यांचं सरकार, आणि हे प्रश्न विचारतायत की 5 वर्षात तुम्ही काय केलं? पुन्हा वापरता येईल अशा 1800 कोटीच्या एसटीबी पासून मेट्रो पासून मोठी यादी आहे। माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती वाचली।
आणि त्यामुळे अजितदादा या शहरातली जनता खुळी नाही. तुम्हाला जबाब द्यावा लागेल की तुम्ही काय केलं. तुम्ही असतानाच्या काळामध्ये या शहरामधले फ्लायओव्हर ब्रिज तुम्ही केले, या शहरामध्ये मेट्रो तुम्ही केली. पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे यांनी विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या विकासाबाबतचं विजन मांडलं आणि याचवेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेना भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. पाहूयात. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताय आणि मनसे तुमच्या सोबत आहे. तुम्हाला असं वाटतं की मुंबईमध्ये त्या अर्थाने तुम्ही खरंच विकास करू शकाल? कारण आधी म्हटलं गेलं बरंच आहे की तुमचीच सत्ता होती 25 वर्ष शिवसेना होती. नाही मंदारजी, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आता भाजपला विचाराल ना प्रश्न, एक माझ्या वतीने त्यांना 100% विचारा. पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही सांगता की 25 वर्ष काहीच नाही झालं, 25 वर्षांमधून 20 वर्ष भाजप आमच्या सोबत होती. जेव्हा आम्ही 107 108 आकड्यांवर होतो तेव्हा भाजप 17 18 मॅक्सिमम 25 होती. तेव्हा पण भाजपनी उपमहापौर, इम्प्रूव्हमेंट कमिटी, BST कमिटी, शिक्षण समिती ह्या सगळी पद्धतीने उपभोगून मजा मस्ती करून झालेली. जर आम्ही काहीच नव्हतो करत तर तुम्ही आमच्यासोबत का होतात? आणि जर आम्ही काम केलं असेल तर तुम्ही आम्हाला शिव्या का देताय? जे काही टीका करतात, जे काही टोलेबाजी करतात, हे फक्त आणि फक्त सत्तेसाठी करतात, हे फसवण्यासाठी करतात, खोटं बोलत आहेत. पण हिंमत असेल आणि एवढं जर तुम्ही एकामेकाच्या विरोधात असाल तर सत्तेच्या बाहेर पडा ना, द्या राजीनामाने बाहेर पडा. पण मग काय चाललंय कळत नाही ना लोकांना राज्यात. आता स्पष्टपणे कळलेलं आहे. शरद पवारांची युती आणि तुमची आणि शरद पवारांची सुद्धा युतीच आहे. आम्ही आमच्या युत्या आमच्या पद्धतीने पाळलेल्या आहेत. आमची युती मनसे सोबत आहे, आमची युती पवार साहेबांसोबत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पक्षाच्या विविध शाखांना भेट देत आहेत आणि उद्धव ठाकरेंनी काल वरळी भागातील शाखांना भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसोबतही संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंचे पुत्र तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या BDD मधील शाखांना भेट दिली, तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शाखांना भेट देत आहेत. धारावी, कुर्ला, चेंबूर या परिसरातल्या 11 शाखांना आदित्य ठाकरे यांनी काल भेट दिली आणि या शाखांमधून पक्षाच्या स्थानिक उमेदवारांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं ह्या मुंबईच्या लढ्याचं केंद्रबिंदू आहेच. धारावीच्या लोकांना विकास पाहिजे, धारावीच्या लोकांना घरं पाहिजेत, पण त्यांची हक्काची घरं, 500 स्क्वेअर फुटाची घरं, त्यांचे गाळे असतील, त्यांचे छोटे मोठे उद्योगधंदे असतील, ते इकडेच राहिले पाहिजेत. आणि सगळ्यांना पात्र करून प्रत्येक धारावीकराला धारावीतच घर पाहिजे, ही आमची जी भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नालासोपाऱ्यामध्ये बजरंग नगरातील जुनी इमारत जमीनदोस्त करताना 4था मजला बाजूला कलंडला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता इमारत पाडत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जर मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय? निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम असं म्हणत नारायण राणेंनी निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. निवडणुकीच्या तोंडावर हरामाचे पैसे कमवून लोकांना देण्याचं काहींची तयारी आहे. मात्र नवी मुंबईतील जनता सुज्ञ असून अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांना थेट टोला लगावलाय. महाराष्ट्रात राहणारा मराठी तर देशात राहणारा प्रत्येक जण हिंदूच आहे असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लातूरमध्ये केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे आता वाद होण्याची शक्यता आहे. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. चोपडा तालुक्यामध्ये यावर्षी टोमॅटोची आवक कमी असल्यानं टोमॅटोला मार्केटला चांगला भाव मिळतोय आणि त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. पालघरच्या वाडा तालुक्यातील पोशेरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीची रॅगिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये रात्रीच्या सुमारास काही मुस्लिम विद्यार्थिनींनी हिंदू विद्यार्थिनीला नमाज पठण करण्यास लावल्याचा बजरंग दलानं आरोप केलाय. श्रीवर्धनच्या बागमांडला समुद्र किनाऱ्यावर पहिल्यांदाच नर जातीचं ग्रीन सी टर्टल कासव आढळलं. पाण्याला ओहोटी आल्यामुळे ते किनाऱ्यावर वाहून आलं असावं असा अंदाज व्यक्त होतोय.
आणि आता एक मोठी बातमी. एकीकडे राज्यभरात महापालिका निवडणुकींचा जोरदार प्रचार सुरू असताना दुसरीकडे भाजप खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले होते. आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन, नांदा सौख्य भरे, असं भावनिक उद्गार नारायण राणे यांनी रविवारी सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात काढले होते. मात्र आता नारायण राणे यांनी आपल्या निवृत्तीच्या संकेतावरून यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही, कारस्थान, राजकारणात एक कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, पण कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य भरे. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन, असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्णविराम. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक मोठी बातमी. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये घेतलेल्या सभेत केलं. चव्हाणांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. अमित देशमुख यांनी देखील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा. खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं. आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केलाय. मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठी तसंच महायुतीचा होईल असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आता कळलेलं आहे की आता उद्धव ठाकरे हा 15 तारखेनंतर राज ठाकरेंचा पण होणार नाही आहे, मग आमचा काय होणार. आणि म्हणून आता हे सगळे जे काय मोठे महत्त्वाचे निर्णय ते तुम्हाला दिसायला लागलेले आहेत. आता तर खूप काय पुढे व्हायचं आहे, अजूनपर्यंत 15 तारीख उजाडायची आहे टप्प्याटप्प्याने. म्हणून उद्धवजींना सांगीन, थोडा शरीराची क्षमता वाढवा, धक्का घेण्याची जरा थोडी क्षमता अजून वाढवा. अभी तो खेळ खूप बाकी आहे. मुंबई महापालिकेचा महापौर जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेला आहे, आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेचा महापौर हा हिंदूच होणार, मराठीत होणार आणि तो महायुतीचाच होणार. आणि म्हणून आज जे सकाळी मी सांगितलेलं, आम्ही हिंदू आहोत, उर्दू नाही. कारण का ठाकरेंच्या कुठल्याही विचाराच्या महापौरला तुम्ही बसवलं तर मुंबईमध्ये उर्दू शाळाच वाढणार आहेत, उर्दू भवन तयार होणार आहे. कारण का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये नवाब मलिकाच्या पत्रावर
त्यांनी मुंबईमध्ये उर्दू भवन चालू करण्याचे काम सुरू केलं होतं. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नांदेड महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेच्या आमदारांमधील बेबनाव चव्हाट्यावर आलेला आहे आणि स्थानिक आमदारांनं तिकीट नाकारलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चक्क शिवसेनेच्या 2 आमदारांनी उपस्थिती लावली. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असताना 2 आमदारांची बंडखोराला साथ दिल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली. भुसावळ अमृत योजना पाणी टाकीचं काम 3 महिन्यांपासून थांबवण्यात आलंय. त्यामुळे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय.